चांगलं काम करू आणि नवीन 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 चांगल्या पुढच्या योजनातून आपण प्रचारात सांगतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. कारण या ठिकाणचे भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार अशा 5 उमेदवारांचे अर्ज AB फॉर्म नसल्यामुळे बाद ठरवण्यात आले. मात्र त्यांच्या पुढे अपक्ष राहण्याचा आता पर्याय असणार आहे. ज्या उमेदवारांचे हे अर्ज बाद झाले ते उमेदवार माझ्यासोबत आहेत. गणेश गुजर, शालिनी गुजर आणि करिश्मा बारणे. काय सांगाल, 3 वाजेपर्यंतची वेळ होती, वेळेत अर्ज दाखल करता आला नाही तुम्हाला AB फॉर्म, नक्की काय कारण होतं? AB फॉर्म आम्हाला काल मिळाले होते. भारतीय जनता पार्टीचे जे प्रभाग क्रमांक 24 मधून आम्ही 4 उमेदवार आहे. आम्हाला 1 वाजताच अर्ज मिळाले होते. 1 वाजता आम्ही कार्यालयात देखील आलो होतो आणि काल फॉर्म जो होता भरण्याचा फॉर्म देखील आम्ही सोमवारी भरला होता. पण काल जे आम्हाला पक्षाचे जे AB फॉर्म आतमध्ये सादर करायचा होता, काल कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी होती. सगळे उमेदवार काल शेवटचा दिवस असल्या कारणाने तिथे गर्दी होती. त्या लाईनमध्ये वेळ लागला आणि त्याच्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की 3 नंतर हे फॉर्म स्वीकारले जाणार नाही. पण तत्पूर्वी ते आपण कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर त्याची पोच स्वीकारली जाते. आम्ही पोच स्वीकारली होती कार्यालयातून 3 वाजायच्या अगोदर आणि तसं त्यांच्या रजिस्टरला नोंद पण आहे आमच्या 4 उमेदवारांची की आम्ही त्यांच्या कार्यालयाकडं ते आमचे AB फॉर्म सादर केले होते आणि त्याची पोच देखील आहे आमच्याकडे. खरं तर आपण पाहिलं तर ताई, गेले कित्येक दिवसापासून तुम्ही 4ही जण प्रभागामध्ये प्रचार करत होता. काल अचानक असं सांगण्यात आलं की AB फॉर्म वेळेत न पोचल्यामुळे तुमचा उमेदवारी अर्ज बाद. आजही सुनावणी झाली, सुनावणीमध्ये काय सांगण्यात आलं? आम्ही सुनावणीपेक्षा आमची तयारी अशी आहे की आम्ही जरी म्हणजे चिन्ह नसलं तरी आम्ही 4ही उमेदवार आमची पूर्ण ताकद लावून या निवडणुकीला सामोरे जाणार. आपल्यासोबत करिश्मा बारणे सुद्धा. ताई, गेले कित्येक वर्षांपासून तुम्ही तयारी करतात. यंदा निवडणुकीमध्ये तुम्ही 2 ठिकाणी अर्ज भरला, एका ठिकाणचा अर्ज भरला मात्र दुसऱ्या ठिकाणी आहे. नक्की कारण काय होतं दोन्ही ठिकाणी अर्ज भरण्याचं? दोन्ही ठिकाणी अर्ज भरण्याचं कारण असं होतं की अगोदरच आमचं ठरलेलं होतं सगळं, परंतु प्रशासनाला हाताशी धरून जो काही विरोधकांनी जे काही आमच्या पुढं अडचण निर्माण केलेली आहे, खरं तर प्रशासनाच्या गलथानपणामुळे, निष्काळजीपणामुळे आज आम्हाला उमेदवारी मिळून देखील अपक्ष उभं राहावं लागते. तर मी त्यांना विनंती करेल की इथून पुढे त्यांनी ह्याची काळजी घ्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर मी मधून फॉर्म भरला आहे, हे माझं आधीपासूनच ठरलेलं होतं. आधीपासूनच माया बारणे यांच्या विरोधात माझी तयारी झालेली होती आणि त्यांच्या विरोधातच मी उभी राहणार आहे. खरं तर तुमच्याकडे कमळ चिन्ह असतं तर मोठा फटका जाणवला असता. नक्कीच थोडासा फरक पडला असता. आपल्यासोबत पॅनलचे प्रमुख सिद्धेश बारणे सुद्धा. काय सांगाल, गेले कित्येक दिवसांपासून तुम्ही 4ही जण प्रचारामध्ये उतरला आहात. काल अचानक असं सांगण्यात आलं की AB फॉर्म बाद ठरवण्यात आलं. तुमची तयारी सुद्धा पूर्ण होती. आता तुम्ही एकटे पडला आहात, परंतु सहकारी तुमच्या सोबतच असणार आहेत. अपक्ष म्हणून ते मैदानात आहेत. कशा प्रकारे तुमची पुढची तयारी असणार आहे, कशी भूमिका तुम्ही घेणार? निश्चित जी महानगरपालिकेच्या निवडणूक येऊ घातलेली आहे त्यामुळं त्यामध्ये काल ज्या काही प्रक्रियेत अडचणी आल्या आणि त्या अडचणीतनं माझे 3 सहकारी उमेदवार जे आहेत पॅनलचे, त्यांना AB फॉर्म जमा करता नाही आला. परंतु न डगमगता आम्ही ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडणूक जरी लढत असलो तरी हे 3 उमेदवार माझ्यासोबत असतील आणि मी ह्या 3 उमेदवारांना अधिक्यचं मतदान कसं प्राप्त होईल यासाठी आमच्या चौघांचाही प्रयत्न असणार आहे. आम्ही चौघं कालपर्यंत म्हणजे आज देखील आणि उद्या देखील बरोबर राहणार आहोत. गेले काही दिवस आम्ही प्रचार यंत्रणेत होतो. भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह हे नागरिकांपर्यंत, मतदारापर्यंत आणि प्रत्येक ठिकाणावर, प्रत्येक घरात नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न आमचा कालचा निवडणुकीपुरता नाही आहे. हा प्रयत्न आम्ही जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो, आदरणीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप, त्यानंतर अश्विनीताई जगताप होत्या आणि आज आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून आम्ही या प्रभागात काम करतो आहे. आणि त्यांनी दिलेलं पाठबळ जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं जे पाठबळ आहे, त्या पाठबळाच्या जोरावर आम्ही खूप काही काम या ठिकाणी केलेलं आहे. चिन्ह जरी नसेल तर पण एक चिन्ह कमळ आहे. एक चिन्ह कमळ जरी असलं तरी ते कमळ
बाकीच्या तीनही उमेदवारांना तेवढ्याच ताकदीने घेऊन पुढे जाणार आहे. अशी एक चर्चा आहे की या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेना शिंदे गट RPI आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार होती, परंतु शेवटच्या 2 तासांमध्ये ही बोलणी फिसकटली. त्याचा कुठंतरी हा फटका यामुळे बसतोय. भारतीय जनता पार्टीसोबत RPI आहे, आठवले गटाचं सहकार्य आमच्या बरोबर आहे आणि आठवले गटाला देखील काही ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आठवले गटाचे असलेले जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे पदाधिकारी आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मिळून ह्या आमच्या तीनही उमेदवार आणि मी चौथा उमेदवार या चौघांना चांगला प्रतिसाद देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आणि उतरलेले देखील आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि माझे हे 3 सहकारी मित्र उमेदवार यांचा विजय निश्चित आहे. नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणचा जो प्रभाग क्रमांक 24 आहे, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार अशा 5 जणांचे AB फॉर्म नसल्यामुळे अर्ज बाद ठरवणार. मात्र त्यांच्यापुढे अपक्ष उभा राहण्याचा पर्याय आहे. त्यामुळे बघूयाच आता त्यांचं नशीब खरंच खुलतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.